बातमी उल्हासनगरमधून। उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयातील सिटी स्कॅन सेंटर बंद झालेलं आहे। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सिटी स्कॅन सेंटर बंद आहे। गोरगरीब रुग्णांचे त्यामुळे हाल होत आहेत। उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयातील हे सिटी स्कॅन सेंटर बंद असल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत। मध्यवर्ती रुग्णालयातले जे सिटी स्कॅन सेंटर आहे हे गेल्या 10 ते 12 दिवसापासून बंद आहे। त्याच्यामुळे नागरिकांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होते। त्याच्यानंतर इथे MRI नाही आहे, पॅथॉलॉजीमध्ये प्रचंड रुग्णांची गर्दी आहे, परंतु तिथे जो स्टाफ पाहिजे किंवा तिथे जे अटेंडन्स पाहिजे ते दिले जात नाहीत। इथून ते पॅथॉलॉजीतले जे काही डॉक्टर आहेत ते बाहेरून ब्लड चेक करण्याची चिठ्ठी देतात। कारण त्याची अवस्था तेवढी बिकट आहे। त्यामुळे आज आम्ही त्यांना निवेदन दिलं, सिटी स्कॅन तात्काळ सुरू करण्यात यावं, त्याच्यानंतर MRIची व्यवस्था करण्यात यावी, पॅथॉलॉजी लॅबमध्ये सुधारणा करावी। केस पेपरला सकाळी एवढी गर्दी असते की 2-2 तास केस पेपर काढायला लागतात। ते केस पेपर काउंटरची संख्या वाढवायची, यांच्याकडे ते काहीतरी डॉक्टर कमी आहेत। या संदर्भामध्ये आम्ही जे डायरेक्टर आहेत त्यांच्याशी मी स्वतः बोललो। या रुग्णालयामध्ये जी सिटी स्कॅन बसवलेली आहे ती अतिशय जुन्या व्हर्जनची आहे आणि ती वारंवार बिघडत असते। तर त्यासाठी आता बिघडलेली मशीन आहे ती दुरुस्त करण्यासाठी वेळ लागत आहे, दिरंगाई होत आहे। तर ही दिरंगाई होऊ नये म्हणून त्या कृष्णा डायग्नोस्टिक यांचे मॅनेजर वगैरे यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधला, परंतु तरीसुद्धा त्यांची लवकर होत नाही। म्हणून आम्ही त्यांना म्हटलं, जर तुम्ही नवीन मशीन बसवत असाल तर नवीन मशीन बसवून देण्यासाठी आम्ही परवानगी घेतो।